प्रेरणादायी व सोपं जीवन जगण्यासाठी माझं चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा. आज मी आपणास माणसाविषयी वानराचे मत काय आहे ही गरही जातक कथा मी आपणापुढे सादर करणार आहे. आता पुष्कळच कथा आपण ऐकतो, परंतु ही उपदेशपर मानवाला उपदेशपर अशी ही गरही जातक कथा आपण लक्षपूर्वक ऐका आणि पूर्ण ऐका. तर वाराणसी बोधिसत्व वानर येऊन जन्माला आला. आता तिथे तो जन्माला इकडे तिकडे हिंडू लागला. मग एकदा व्याधानं पारध्यानं काय केलं, त्याला जाळ्यामध्ये पकडलं आणि वाराणसीचा राजा होता त्या राजाच्या राजवाड्यात त्याला आणलं आणि राजाजवळ देऊन दिलं. राजानंही मोठ्या कौतुकाने त्याला जवळ घेतलं आणि वागवायला सुरुवात केली. पण ते माकड, ते वानर असं गपचूप बसायचं, एका ठिकाणी बसायचं, तिथेच बसायचं, खायला दिलं तेवढंच खायचं, इकडे तिकडे टुनटुन उड्या मारायचं नाही. त्यानं कोणत्याही प्रकारे कोणी चिडवलं तर तो चिडला नाही किंवा कोणत्या माकड चेष्टासुद्धा केल्या नाही. जेवढं तर तेवढं इथून उठायचं, तिथं बसायचं, खाण्यापुरतं हिंडायचं, बस एवढंच त्यानं शांत राहून आपले दिवस कंटले. मग एक दिवस वाराणसी राजाच्या लक्षात आलं की हे माकड असल्यावर इकडे तिकडे उड्या का मारत नाही, हे एका ठिकाणीच गपचूप का बसतं, याला आपल्यापासून काही त्राससुद्धा नाही, तरी पण हे काही असं स्वतंत्रपणे इकडे तिकडे फिरत नाही किंवा वावरत नाही किंवा आनंदित राहत नाही. तर मग त्याने वाराणसीच्या राजानं काय केलं, त्या व्याधाला बोलवलं की का रे बाबा म्हणे, तू हे वानर कुठून आणलाय, याला त्या ठिकाणी सोडून दे, कारण याचं आपल्या राजवाड्यात लक्ष लागत नाही. आपला राजवाड्यात राहणंसुद्धा त्याला आवडत नाही आणि त्याला कसं आपल्या राजवाड्यात राहणं म्हणजे तुरुंगाप्रमाणे वाटत. तर तेव्हा तू काय कर म्हणे, तू ज्या ठिकाणाहून ह्या वानराला आणलं त्या ठिकाणावर सोडून दे. मग तो म्हणे ठीक आहे. मग त्यानं त्याला सोडून दिलं. मग त्याचे जे वानर मित्र होते, वानर जमात होती, ती सगळे तो जाताबरोबर त्या ठिकाणावर जाताबरोबर त्याचं स्वागत केलं आणि त्याला असा आग्रह केला की तुम्ही मानव जातीत आणि वाराणसीत राहिले, राजवाड्यात राहिले, तर आम्हाला त्या राजवाड्याविषयी, वाराणसीच्या लोकांविषयी काहीतरी माहिती सांगा, असा खूप खूप आग्रह केला. अखेर शेवटी मग बोधिसत्व तयार झाला. बरं म्हणे, सांगतो म्हणे. मग एका दगडावर बसला, सगळे वानर त्याच्या जवळ बसले आणि म्हणाला, वाराणसीची कीर्ती किती मोठी आहे, पण म्हणे काय आहे, दुरून डोंगर साजरे, अशा प्रकारे त्या माकडांना सांगू लागला. आणि म्हणे बघा, ते वाराणसी सुंदर आहे, तिची कीर्ती आहे, पण आपण एवढंच लक्षात ठेवायचं की केव्हाही धरून डोंगर चांगले. मी जेव्हा मानव जातीमध्ये मानवात राहू लागलो तेव्हा म्हणे जो तो ज्याच्या त्याच्या धन दौलती करता झटतो, दुसऱ्याच्या सुखाकरता झटत नाही. आणि दुसरं म्हणजे त्याला आपलं आता आपल्याला म्हणे फळं सापडतात, तुम्हाला फळं सापडले तर आपण सगळे नातेवाईक भाऊ बहिणी मिळून एक सलोख्याने त्या फळांचा आस्वाद घेतो, आनंदाने खातो, पण ते एकमेकांना ते फळंसुद्धा देत नाही. आणि एवढंच काय तर ते असंही करतात, एखादी आजारी पडला आणि त्याला जर चांगली औषधी माहिती असली
तर त्या औषधीची सुद्धा माहिती ते दुसऱ्याला, आपल्या मुलाला सुद्धा कळू देत नाही. मग तो माणूस मेला तरी काही हरकत नाही, असे ते मानव जातीचे लोक आहे. आणि एवढंच काय म्हणे, ते हे जे असतं चौथं, एखाद्याला जर काही असं धन सापडलं, ठेवा सापडला, तर तो काय करतो, आपला तसा जमिनीत ठेवून देतो आणि मेल्यावर काय करतो, त्या धनावर साफ होऊन बसतो. तर अशा प्रकारे हे मानव जातीचे लोक आहे. आणि घरात राहणारे सुद्धा, एका घरात 2 लोक राहतात, तर एका व्यक्तीला असे मिशानाई आणि अंगावर अलंकार, असे केस, अशी साडी वगैरे, आणि इतकी त्या बाईची वटवट चालते. 2 लोकांशिवाय त्यांना इतर तिसरे लोक चालत नाही. असं असले 2च्या ऐवजी 3-4, तर त्यांना ते नोकराप्रमाणे वागवतात, पण माणुसकी दाखवत नाही. आणि ती बाई तर नटून थटून अशी नोकरांमागे सुद्धा वटवट करत राहते, की ते नोकर असे कंटाळून जातात. तर तिला ते मानव काय म्हणतात, मानव बाई म्हणतात, बाया म्हणतात. तर अशा प्रकारे मला तिथे त्या वाराणसीच्या राजवाड्यात राहून त्या माणसाविषयीचे मत मला कळले आणि माणसाविषयीचं वागणूक मला कळले, आणि म्हणून मी इथे निघून आलो. मग तो म्हणे, ते इतर माग जाऊ दे म्हणे, आता काही वटवट करू नको आणि ते वर्णन सांगू नको, आम्हाला त्या वर्णनाचा कंटाळा आला. आमचे मुलंसुद्धा तसे पारतंत्र्यात राहून राहणार नाही, याची आम्हाला काळजी घ्यायला पाहिजे. आणि त्या मुलांचं स्वातंत्र्य आणि परस्परातील बंधू प्रेमाला मुक्ती, असा आमच्या वानर जातीवर आम्ही अनर्थ होऊ देणार नाही. तर अशा प्रकारे असे म्हणून सर्व वानर बोधिसत्वासह अरण्यात निघून गेले, की आपल्या मुलाबाळांवर ह्या माणसासारखे संस्कार पडायला नको, आपण पारतंत्र्यात जगायला नको, म्हणून यांच्यापासून लांब निघून गेलेलं बरं. आणि ते मग सगळे बोधिसत्वासह सगळे वानर अरण्यात निघून गेले. आणि ज्या दगडावर बोधिसत्वाने ह्या मानवाविषयीचं मत त्या वानरांना पटवून दिलं होतं, त्या पाषाणाला काय म्हणतात, गद्यपाषाण असं नाव दिलं. ज्या दगडावर बसून बोधिसत्वाने त्या वानरांना माहिती दिली होती, त्याच पाषाणाला गद्यपाषाण हे नाव दिलं. तर अशा प्रकारे वानराचे मानवाविषयीचे मत मी आपणापुढे सादर केले आहे. हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक व शेअर करा.